तर हात पलीकडे हात कॅमेरा समोर ना दोन बोट मध्ये ते घ्या माझ्या समोर माझ्याकडे घ्या. नमस्कार मित्रांनो, पानाडी दत्तात्रय भोवत. मित्रांनो, आपण आज म्हणजे 2 दिवसापासून मी पाणी शोधण्याच्या क्षेत्रामुळं बाहेर आलेलो आहे. आपलं म्हणजे हे जो एरिया आहे भगवानगडाच्या परिसरातला आहे, म्हणजे पाथर्डी तालुक्यातला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील. तर हे आपलं देवस्थान कोणतं म्हणलं तुम्ही? वनदेव. वनदेव म्हणजे महादेवाचं जे वनदेव मंदिर आहे. तर आपण ह्या क्षेत्रामध्ये आज म्हणजे मी ज्यावेळेस घरी निघालो होतो तर जाते वेळेस मला हे मंदिर मिळालेलं आहे. म्हणजे आहे इथं ॲक्च्युली, पण इथं एक विशिष्ट आपण जे भगवान शिवशंकरासाठी जे पाणी असतं, तर मला खास म्हणजे ह्या क्षेत्रातलं तुम्हाला एक जे आश्चर्याची गोष्ट जी असती म्हणतो आपण, देव पाणी, देवासाठी जे पाणी जे असतं, तर ते इथं आपल्याला आहे या ठिकाणी. तर तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे हा परिसर म्हणजे पूर्ण डोंगर भाग आहे आणि जवळपास मी जमीन लेवलपासून तर जवळपास एक 100 फुटावरती आहे. तरी पण 400 फुटावर. हा 400 फुटावरती जवळपास जमीन लेवलपासून. तरी पण ह्या इथे तुम्हाला जे आपण म्हणतो महादेवाचं पाणी, तर बघा तुम्ही. हो, खाली रे घ्यायचं तसा किती खोल आहे खाली. हा परिसर म्हणजे एकदम जमीन लेवलपासून 400 फूटवर वरती आहे. आणि बघा म्हणजे विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर सारखे म्हणजे त्र्यंबकेश्वर, जसं त्र्यंबकेश्वरला आहे गंगा महादेवाची जटा सारखी निघणारी, तसं एक जागा आहे. जवळपास हे म्हणजे जमिनीपासून जवळपास 400 फुटावरती उंच आहे. म्हणजे इथे जनावरे आणि काही समजा इथे जवळपास राहणारे जे हे असतात समजा प्राणी वगैरे समजा, तर त्यांना हे पाणी पिण्यासाठी समजा कामी येतं. देवस्नानासाठी पण कामी येतं समजा. 400 फुटावरती. 400 फुटावरती बघा, तुम्हाला दाखवतोच मी आता. बघा इथे आज बी ह्या पद्धतीने इथं समजा पाणी येतं आहे समजा. आणि आता जे माझ्यासोबत आहे समजा, तर त्याने दाखवलं की समजा इथं ही छोटी एक जागा आहे. एक समजा इथूनही 12 महिने किती दुष्काळ पडला तर ह्या जागेवरून इथे म्हणजे हे पाणी बंद होत नाही. म्हणजे याला म्हणतात समजा ही देवाची लीला. ते खास लीला म्हणजे बघा तुम्ही, जर आपण जमीन लेवलपासून जर 400 फुटावरती असून समजा इथे असं पाणी येत आहे, तर बघा पाणी हे काही पाणी दाखवणार